बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। कोल्हापुरात शिवसेनेनं महापौर पदावर दावा केलाय। शहरात लावलेले बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती, शिवसेनेचा महापौर होणार असे फलक आमदार राजेश क्षीरसागर यांनी लावलेत। महायुतीमधून शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी क्षीरसागर आक्रमक झाले। जळगाव महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी प्रकाश बालानी, उपगटनेते नितीन बर्डे यांची निवड, तर प्रतोदपदी चंद्रशेखर पाटील यांची निवड करण्यात आली आहे। सर्व नगरसेवकांनी नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या घेतलेल्या भेटीनंतर गटनेतेपदी प्रकाश बालानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। सातारा जिल्हा परिषद आणि कराड पंचायत समितीसाठी अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत। अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी पक्षाकडून एबी फॉर्म मिळावा यासाठी अनेकांची घालमेल झाल्याचं पाहायला मिळालं। पक्षानं एबी फॉर्म न दिल्यानं पाटण तालुक्याचे भाजपचे पदाधिकारी गणेश पाटील यांनी पक्षानं घात केल्याचा आरोप करत पक्षानं उमेदवारीसाठी किती पैसा खर्च करणार असा प्रश्न विचारला। रायगडच्या कर्जतमधून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र लढते। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही पक्षांनी एकत्र शक्तीप्रदर्शन केलं। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत आणि राष्ट्रवादीकडून मधुकर घारे यांच्या नेतृत्वात हे शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। यावेळी हजारोंच्या संख्येनं दोन्ही पक्षीय कार्यकर्ते या शक्तीप्रदर्शनात सहभागी झाले। पुणे जिल्हा परिषदेच्या गोपाळवाडी कानगाव राखीव गटातून भाजपचे उमेदवार तेजस कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यांच्या या उमेदवारीनं भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगणार आहे। परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये अखेर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती झाल्याचं पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आलंय। दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत यावर शिक्कामोर्तब केलाय। रायगडच्या ध्वजारोहणाचा मान मंत्री भरत गोगावले यांना देण्यात आलेला आहे। यामुळे गोगावले समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। केडीएमसीत भाजप शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडे पाठिंबा मागितल्याचा दावा ठाकरेंच्या गटनेत्यानं केलाय। तर सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास सोबत जाण्याचा विचार करणार असल्याचंही ते म्हटले। कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती रवींद्र चव्हाणांनी न्यूज 18 मराठीला दिली आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष आणि चिन्हाबाबत देखील सुनावणी लांबणीवर पडली आहे। प्रजासत्ताक दिनी रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांना मिळालाय। सामान्य प्रशासनानं परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे। आता एक मोठी बातमी। मुंबईतील वॉर्ड क्रमांक 157 मधील ठाकरेंच्या नगरसेविका सरिता म्हस्के फुटल्याची चर्चा होती। मात्र सरिता म्हस्केंनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतली। मध्यरात्री त्यांनी नार्वेकरांची भेट घेतली। सरिता म्हस्के कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी दरम्यान हजर नव्हत्या आणि त्यामुळे म्हस्के फुटल्याची चर्चा होती। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। पुण्याच्या दौंडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपनं जोरदार धक्का दिलाय। दौंडचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवारांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। अप्पासाहेब पवारांना भाजपनं खडकी, देऊळगाव, राजे गटातून उमेदवारी दिली आहे। अप्पासाहेबांच्या भाजप प्रवेशानं शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसलाय। पुण्याच्या जुन्नरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करताना विश्वासात न घेता युती करत जिल्हा परिषदेच्या उमेदवारीत ही डावलल्यानं नाराज खंडागळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। पैठणमध्ये शिवसेना भाजपची युती तुटली आहे। दोन्ही पक्षातील उमेदवारांनी सर्व 9 जागेवर अर्ज दाखल केलेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपची युती, मात्र अनेक ठिकाणी दोन्ही पक्ष आमने-सामने लढणार आहेत। धाराशिवमध्ये अखेरच्या दिवशी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले। अर्ज दाखल करताना उमेदवारांची धावाधाव झाली। दौंडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती। यामुळे अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांमध्ये गोंधळ उडाला होता।
सिंधुदुर्गात महायुतीला बंडखोरीचं ग्रहण लागलंय। कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि कणकवलीतील अनेक नेत्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बंडखोरी केली आहे। यामुळे महायुतीला मोठा फटका बसलाय। परभणीमध्ये उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता। सिल्लोडमध्ये उमेदवारांनी कापूस, डाळी आणि धान्याची माळ घालून उमेदवारी अर्ज दाखल केला। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी उमेदवारांनी अनोख्या पद्धतीने अर्ज दाखल केला। बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी उशिरा एबी फॉर्मचं वाटप केलं आणि यामुळे शिरूरमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या तासात उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती। अंकिता पाटील यांचा उमेदवारी अर्ज त्यांचे बंधू राजवर्धन पाटील यांच्या हस्ते दाखल करण्यात आलाय। यावेळी त्यांचे चुलते भैयासाहेब पाटील देखील उपस्थित होते। पळसदेव बिजवडी गटातून राष्ट्रवादीच्या हर्षदा दीपक जाधव यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। कथित क्रिकेट बुकी मेहुल जैन आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल झालाय। धातू उत्पादन कंपनी विकण्याच्या आणि सरकारी अनुदान मिळवून देण्याच्या आमिषातून 8.3 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे। यामध्ये कॅप्रो मेटल्स अँड अलॉईजचे दिलीप जैन, कमलेश जैन आणि वर्षा पटवारी यांचाही समावेश आहे। वर्ध्याच्या जुनापाणी चौकात स्त्री जातीचं अर्भक आढळल्यानं खळबळ माजली। जन्मल्यानंतर काही वेळातच रस्त्याच्या कडेला उघड्यावर हे अर्भक टाकण्यात आलं। पोलिसांकडून हे अर्भक रस्त्यावर कुणी टाकलं याचा शोध घेतला जातोय। बारामती कृषी विज्ञान केंद्रात सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना पाण्यावरील शेती पाहायला मिळणार आहे। आतापर्यंत आपण पारंपरिक मातीतील शेती, हायड्रोपोनिक शेती, मातीविना शेती हे पाहिलेलं आहे। मात्र आता पाण्यावरील शेती बारामती इथे सुरू असलेल्या कृषी विज्ञान केंद्रातील प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे। आता एक सविस्तर बातमी। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारत कल्याण डोंबिवली शिवशक्ती युती गट स्थापन केलाय। यामुळे आता शिवसेनेचा महापौर होणार असल्यानं महापौर पदाचं आरक्षण जाहीर होण्याआधीच महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतीसाठी नावं चर्चेत यायला सुरुवात झाली आहे। यानुसार महापौर पदाच्या शर्यतीत निलेश शिंदेंचं नाव सर्वात पुढे असून विश्वनाथ राणे, वृषाली जोशी, कविता म्हात्रे, हर्षला थविल, सुप्रिया भोईर आणि रमेश जाधव यांची नावं चर्चेत आहेत। तर स्थायी समिती सभापती पदाच्या शर्यतीत कुणाल पाटील, मल्लेश शेट्टी, रमेश म्हात्रे, नवीन गवळी आणि विकास म्हात्रे यांची नावं चर्चेत आहेत। आता एक मोठी बातमी। एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे नगरसेवकांचा पाठिंबा मिळालाय, तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। या भेटीनंतर शिवसेना भाजपकडून आम्हाला पाठिंबा मागितल्याचा दावा गटनेते उमेश बोरगावकरांनी केलाय। प्रस्ताव आल्यास आम्ही याचा विचार करू असं मत ठाकरेंच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी केलंय। हाँ, आमच्या संपर्क आहे। वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे। केला आहे, संपर्कात आहेत ते। वरिष्ठ पातळीवरती चर्चा होत आहे। कशा संदर्भात पाठिंबा मागण्याबाबत भाजप पण आहे, शिंदे सेना पण आहे। तुम्ही काय भूमिका घेतली यावर? सन्मानपूर्वक जर त्यांनी मागितला, पाठिंबा मागितलेला आहे आणि तो जर आमचा सन्मान त्याच्यात होत असेल तर त्याचा नक्की त्या प्रस्तावाचा विचार करू। तुम्ही शिंदेसोबत जायला तयार आहात का जर सन्मानपूर्वक असेल तर? तसा प्रस्ताव येऊ द्या। नाही, भाजपकडून बोलले आता जर का सन्मानपूर्वक जर का आपल्याला प्रस्ताव आला तर साहेबांचं काही घेतलेलं नाही या गोष्टीला? नक्की आहे। आमची चर्चा झालेली आहे या संदर्भात। उद्धवजी साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं काय प्रस्ताव येतोय, भाजपकडनं काय प्रस्ताव येतोय, नाही तर आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावायला सक्षम आहोत। नाही सर, एक थेट प्रश्न आहे। तुम्ही फक्त सन्मानजनक म्हणताय, जर सन्मानजनक तोडगा तुम्हाला मिळाला शिंदेकडून तर तुम्ही सोबत जायला तयार आहात? येऊ तर द्या ना, येऊ तर द्या ना। आलेला नाहीये ना, येऊ तर द्या। तर तुम्ही शिंदे हा, नक्की विचार करू ना त्याच्यावरती। वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल ना। तुम्हाला शिंदेसोबत जायला काही वावडं नाहीये असं आम्ही नाही बोलू। आता अर्थ तुम्ही काढू शकत नाही की वावडं नाहीये। आमचा दीपेशजी म्हात्रे साहेबांशी चर्चा झालेली आहे। त्यांनी प्रस्ताव दिला आहे, भाजपकडनं प्रस्ताव आला आहे। त्याच्याबाबत आम्ही
वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घ्यायचा आहे तो घेणार आहोत. चर्चा चालू आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. सलग सुट्ट्यांमुळे रेल्वे प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं राज्यांतर्गत विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वेवरील CSMT, कोल्हापूर, LTT, नांदेड विशेष रेल्वे गाडी आणि पनवेल अमरावती अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. म्हाडाचं मुंबई मंडळ नामजोशी मार्ग, वरळी आणि नायगाव BDD चाळींचा पुनर्विकास करत आहे आणि या पुनर्विकासाअंतर्गत मंडळाकडून तात्पुरत्या स्थलांतरासाठी पात्र रहिवाशांना दरमहा 25,000 रुपये घर भाडं देण्यात येत आहे. मात्र ही रक्कम कमी असल्यानं त्यात वाढ करण्याची मागणी रहिवाशांनी केली होती. ही मागणी मंडळानं मान्य करत दरमहा 30,000 रुपये घरभाडं देण्यासंबंधीचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारकडे पाठवला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास रहिवाशांना दरमहा 30,000 रुपये घरभाडं मिळेल. मुंबईत पुन्हा हवेची गुणवत्ता घसरली आहे. हवेच्या गुणवत्ता निर्देशांक 150च्या पुढे जाऊन पोहोचलाय. दक्षिण मुंबईतल्या अनेक भागातील दृश्यमानता कमी झाली होती आणि त्यामुळे गगनचुंबी इमारती प्रदूषणात हरवून गेल्या. गोरेगाव मुलुंड मार्गाचं काम वेगानं सुरू आहे. या परिसरात जुळ्या बोगद्यांच्या बांधकामासाठी लॉन्चिंग शाफ्टचं खोदकाम वेगानं सुरू आहे. बोगद्याच्या खोदकामासाठी वापरण्यात येणाऱ्या दुसऱ्या यंत्राचे भाग आज दाखल होणार आहेत. मार्चपर्यंत TBM यंत्र शाफ्टमध्ये उतरवण्यास सुरुवात होईल. त्यानंतर जूनपासून बोगद्याच्या खोदकामाला सुरुवात होईल. नागपूरमध्ये अंडरपासचा भला मोठा लोखंडी बीम तुटून खाली पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. बीम पडला तेव्हा खाली कोणतंही वाहन नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. या अंडरपासमधून रोज हजारो वाहनांची वाहतूक होत असते. रस्त्याला विरोध करणाऱ्या महिलांवर बिल्डरनं शिवीगाळ करत धमक्या देऊन अंगावर JCB घालण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पोखरी शिवारातील अंजनी पार्क परिसरात ही घटना घडली. कुठल्याही प्रकारचा अधिकृत रस्ता नसताना अंजनी पार्कच्या पाठीमागच्या शेतात 5 पार्टनर असलेल्या बिल्डर्सनं प्लॉटिंग व्यवसाय सुरू केलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मराठा समाजातील डुप्लिकेट OBC हे बनावट सर्टिफिकेट घेऊन OBC बनत असल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती राष्ट्रीय अध्यक्ष सलक्षणा सलगर यांनी केलं होतं आणि या वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका देखील झाली होती. मात्र या वक्तव्यावर सक्षणा सलगर ठाम असून मी हे वक्तव्य गरीब मराठा समाजासाठी नाही तर धनदांडग्या मराठा समाजासाठी केलंय असं त्यांनी स्पष्ट केलं. जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान पाचोरा तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसलाय. भाजपच्या शेकडो पदाधिकारी आणि तरुणांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश पार पडला आणि त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतला वाद वाढण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी कुठलाही नगराध्यक्षांकडून नगरपालिका स्थलांतर करण्याला विरोध करण्यात आला. धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अर्ज दाखल करण्याचा दिवस उलटून गेला तरी महायुती होणार का नाही याबाबत सस्पेन्स कायम आहे. ज्यावेळेस फॉर्मची स्क्रटनी होईल आणि त्यावेळी चित्र स्पष्ट होईल अशी माहिती राणा पाटील यांनी दिली आहे. वैजापूरकडून चोपड्याकडे 4 चाकी वाहनानं गांजा वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कर्मचाऱ्यांनी वैजापूरकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली. यानंतर मध्य प्रदेश पासिंगच्या कारमधून 82,000चा गांजा आणि मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आटपाडी तालुक्यातल्या शाखेत झालेल्या चोरीचा पोलिसांनी अखेर छडा लावला. या प्रकरणी पोलिसांनी 4घांना अटक करत 3.25 कोटी सोन्यात चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले. आगरी समाजाची संस्कृती आणि रूढी परंपरा जतन आणि संवर्धन करण्यासाठी सलग 15व्या वर्षी सोनाळे क्रीडांगणावर भिवंडी आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 24 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या महोत्सवाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह राज्यातील विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती आणि अधिकारी महोत्सवाला हजेरी लावणार आहेत. नागपूरच्या मानकापूर परिसरात दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. गोधनीच्या कलेक्टर कॉलनीमधील राजलक्ष्मी सोसायटीमध्ये राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्याच घरात आढळून आला. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांना फोन केला. यामध्ये त्यांनी EKYC होत नसल्यानं जिल्ह्यातील महिला लाभार्थी वंचित असल्याची तक्रार मांडली.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली बस डेपो सध्या धुळीच्या साम्राज्यात अडकलेला आहे. डेपो परिसरात उडणाऱ्या प्रचंड धुळीमुळे प्रवासी, विद्यार्थी, दुकानदार आणि नागरिक अक्षरशः हैराण झाले. सतत धुळीचा श्वास घेतल्यानं श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता व्यक्त होते. आज माघी गणेश जयंती आहे. राज्यभरात माघी गणेश जयंतीचा उत्साह भाविकांमध्ये पाहायला मिळतोय. या निमित्तानं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात देखील जोरदार तयारी करण्यात आली आहे. गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. दगडूशेठ गणपतीचा मुख्य गणेश जन्म सोहळा यंदा सुवर्ण पाळण्यामध्ये पार पडणार आहे. राज्यातील किमान तापमानात पुढील काही दिवसात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. उत्तरेकडील राज्यात थंडीचा जोर ओसरणार असल्यानं राज्यातील किमान तापमान वाढणार आहे. ई-केवायसी प्रक्रियेमध्ये विचारलेल्या प्रश्नांमुळे सीएम माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 24 लाख महिलांना मासिक 1,500 रुपये मिळालेले नाहीत. कुटुंबात कोणी सरकारी नोकरीमध्ये नाही या प्रश्नाचं उत्तर अनेकांना देता आलं नाही आणि त्यामुळे संबंधित महिलांचे लाभ थांबवण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. जिल्ह्यामध्ये 63 गट 126 गण आहेत. या निवडणुकीसाठी 2,282 मतदान केंद्र असणार आहेत. 18,73,053 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्रावर 10,048 कर्मचारी लागणार आहेत आणि त्यासाठी 12,000 कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश खरं तर तयार केलेले आहेत. घरांच्या खरेदी विक्रीमध्ये मुंबई आणि पुणे देशामध्ये आघाडीवर असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. देशाच्या 16 शहरांमध्ये तब्बल 126 व्यवहार झालेत. यामधील 20% व्यवहार हे एकट्या मुंबईत झाले.